ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुनैना संजय येवतकर यांनी आज 22 सप्टेंबर पासून यवतमाळ शहरातील आझाद मैदानावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। याबाबत सुनैना येवतकर यांनी पत्रकार परिषदेत येऊन माहिती दिली आहे। अनेक महिन्यांपासून जे ओबीसी आणि मराठाचं आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये ओबीसींचे आमचे जे नेते आहेत अनेक ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। जसं की वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत। अंतरवाली सराटीला मंगेश ससाने आणि त्यांची टीम बसलेली आहे। त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही यवतमाळमध्ये एक महिला म्हणून मला असं वाटलं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आरक्षण कुठेही जाऊ नये, मराठ्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मी उद्याला अन्नत्याग आंदोलन करते की शासनाने हा निर्णय घ्यावा की ओबीसीमध्ये 375 जाती असताना सुद्धा त्यामध्ये मराठ्यांचा भार अजून होऊ नये यासाठीच हे आंदोलन आहे। आणि हे आंदोलन जोपर्यंत शासन मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवणार आहोत। सुनैना संजय येवतकर, आझाद, यवतमाळ।